श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्येला फार महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये येते अमावस्या कृष्ण पक्षातील 15वी तिथी आहे. उदय तिथीनुसार 5 जुलै 2024 5 शुक्रवारी ज्येष्ठ अमावस्या ही तिथी असणार आहे. या अमावस्येच्या दिवशी कोणत्याही एका पवित्र नदीवरती जाऊन स्नान करावं. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र, फळ आणि एका पात्राचं दान नक्की करावं. त्यामुळे तुम्हाला पुण्य लाभेल. यामुळे तुमच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. शिवाय ज्येष्ठ अमावस्येच्या वेळी प्रातःकाळी स्नान केल्यानंतर पितरांचे स्मरण करावे आणि पितरांना तृप्त करण्यासाठी काही उपाय करावे. आज शुक्रवारी आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी कितीही प्रखर पितृदोष तुम्हाला असेल तर तो संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी कावळ्याला तुम्हाला घरापुढे एक वस्तू खायला घालायची आहे. कावळ्याला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात आणि यामुळे धन, दौलत, सुख, समृद्धी मध्ये वाढ होते. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्याला येणारी प्रत्येक अमावस्या तिथी ही विशेष महत्त्वाची मानली जाते आणि अमावस्येला पितरांची सेवा करण्याचा सुद्धा महत्त्व आहे. जर तुमच्या हातून किंवा तुमच्या पूर्वजांच्या हातून पितरांची सेवा घडत नसेल तर त्यांचा त्रास कितीतरी पिढ्यांना भोगावा लागतो. तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये हात घातला तरी त्यामुळे तुम्हाला अपयशच येतं. तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद, भांडणं होत राहतात. घरामध्ये जो पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. घरामध्ये आजारपण वाढलेली असतात. तुमच्या घरात असलेली मुलं व्यसनाधीन होतात. त्यांची प्रगती होत नाही. बरीचशी मुलं घरामध्ये हट्टीपणा करतात. घरातल्यांचं ऐकत नाही. अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. तुमच्या उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही. कित्येक वर्षे लग्नाला झाल्यानंतर हे अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही. घरामध्ये असलेली लहान मुलं सतत चिडचिड करतात. व्यवस्थित खात पीत नाही. घरातील एखादी मोठी व्यक्ती असते ती विनाकारण चिडचिड होत असते. तिला मानसिक समस्यांचा त्रास होतो. हे जे काही कारणं आहेत ती पितृदोषाचे लक्षण असू शकतात आणि पितरांची सेवा ही नियमितपणे केल्यास या त्रासातून मुक्ती मिळू शकते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अशा अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात, ज्यामध्ये नारायण नागबळीसारखी सेवा देखील सांगितली जाते. पण ही खर्चिक सेवा करणं किंवा त्यासाठी वेळ काढणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे रोजच्या आयुष्यात देखील पितरांची सेवा करू शकता. आता ती कशी करायची पहा. गुरुमाऊलींनी ही सेवा सांगितली आहे, ज्यामध्ये आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण पंचमहायज्ञ करायला हवेत. पंचमहायज्ञापैकी एक यज्ञ जो आहे तो पितृयज्ञ मानला जातो आणि या यज्ञामध्ये आपल्या घरामध्ये जे अन्न शिजतं तर त्याच्या वासाने पितृ आपल्याकडे आकर्षित होतात आणि हे अन्न जर त्यांना मिळालं नाही तर ते दुःखी होतात, कष्टी होतात आणि त्यांचा त्रास आपल्याला होत असतो. अशी फार जुनी समजूत आहे की घराबाहेर जर एखादा कावळा ओरडत असेल तर याचा अर्थ असा होतो की कोणीतरी पाहुणा येणार आहे. पण जर कावळा तुमच्या घराबाहेर ओरडत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुमचे पूर्वज भुकेलेले आहेत आणि त्यांना अन्न लागणार आहे. मग आता रोजच्या पितृसेवेमध्ये तुम्ही काय करू शकता? घरामध्ये जे अन्न शिजलेलं आहे तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. ही एक सेवा जरी तुम्ही नियमितपणे केली तरी प्रखरातील प्रखर पितृदोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते आणि कोणतीही खर्चिक सेवा करण्याची गरज पडत नाही. पण आता बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजच्या धावपळीच्या युगामध्ये कोणाकडे एवढा पुरेसा वेळ नाही की ती पितृयज्ञ करू शकतील किंवा ऋषी यज्ञ करू शकतील, कारण ते वर्किंग असतात. सकाळीच त्यांना घराबाहेर पडावं लागतं. घरातलं आटपून घरातली अर्धी कामे तशीच सोडून ते घराबाहेर जातात. नवरा बायको दोघेही वर्किंग असतात. मग अशा वेळेस पितरांची सेवा कशी करावी? ज्यांना रोज सेवा करणं शक्य नाही त्यांनी महिन्याला येणाऱ्या अमावस्येला कावळ्याला ही एक वस्तू जर नियमितपणे खाऊ घातली तरीही चालेल. आता आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. ही तर अतिशय महत्त्वाची मानली जाते. पितरांना संतुष्ट करण्यासाठी, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी, त्यासाठी आजच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू आपल्याला आवर्जून खाऊ घालायची आहे. आणि कावळ्याशिवाय कुत्रा असेल किंवा गाय असेल तर
यांना देखील आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. कोणती आहे ती वस्तू हे मी पुढे शेअर करेलच. तर आज आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. घरामध्ये असलेली नकारात्मकता, दरिद्री घालवायची आहे. तर आपल्याला उठून जाळी जळमटही घरामधली काढायची आहेत. घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही, कारण याच दिवशी स्नानाला आणि दानाला महत्त्व आहे. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर जवळपासच्या एखाद्या शनी मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांचे तुम्हाला दर्शन घ्यायचे आहे. यामुळे तुम्हाला शनीची विशेष कृपा लाभते. आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जल जे आहे ते पिंपळाच्या मुळाशी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचा. शनिदेवाची ही कृपा तुमच्यावरती राहते. त्यानंतर तुम्हाला कावळ्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालू शकता. पण आता ज्या वेळेस तुम्ही सकाळचा स्वयंपाक कराल त्यावेळेस तुम्हाला तर काय करायचे आहे, थोडीशी दुधातली तांदळाची खीर तुम्हाला तयार करायची आहे. तांदळाची खीर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही जो भात शिजवला आहे तो थोडासा स्मॅश करा. त्यामध्ये दूध टाका, साखर घाला आणि हे थोडंसं उकळवून घ्या. आणि ही खीर किंवा हा जो भात आपण उकळवून घेतलेला आहे दुधामध्ये, तो भात जो आहे तो आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा आहे. थोडासा घट्टसरच शिजवा. एक पोळी जी असते त्या पोळीवर तुम्ही ही खीर ठेवू शकता. हा जो घास आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावर ते आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत. आणि पितरांच्या सेवेमध्ये काळ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे हा घास तुम्ही गच्चीवर ठेवत असाल, बाल्कनीमध्ये ठेवत असाल तर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ हे टाकायचे आहेत. कावळा आवर्जून तेथे येईल आणि हा घास खाईल आणि तुमचे पितृदोष आहे ते संपूर्णपणे नष्ट होतील. जर तुम्ही पितृदोषाने त्रस्त असाल तर कितीही प्रखर पितृदोष असू दे, यामुळे तो नष्ट होऊ शकतो. कावळ्यासोबतच तुम्हाला एका कुत्र्याला आणि गाईला एका पोळीवर ती गुळाचा खडा ठेवून ते खायला द्यायचे आहे. अशी ही साधी सोपी सेवा या अमावस्येच्या दिवशी नक्की करा.